श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवत आहोत पाणीपुरी। तर पाणीपुरीसाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, चिंच घेतलेली आहे आणि हे सुकी खारीक आहे। माझ्याकडे खजूर नाही ओली, म्हणून मी ही सुकी खारीक घेतलेली आहे। आता आपण हे सगळे एकत्र भिजत घालूया। मी आता काय करते, गुळामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि ह्याच्यामध्ये चिंच पण भिजत घालणार आहे। ह्याच्यामध्येच आपण थोडंसं अजून पाणी घालूया। तर हे चिंच आणि गूळ हे भिजत ठेवूया। तर यासाठी मी वाटाणे घेतलेले आहेत। तर हे 1 वाटी वाटाणे आहेत, त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर आपलं हे गूळ आणि चिंच, वाटाणे आणि खजूर, हे खजूर मध्ये पण पाणी घालून घेऊया। तर आता आपण हे खजूर मध्ये पाणी घालून घेऊया, म्हणजे हे चांगलं मुरेल। आता हे आपल्याला चांगलं 4-5 घंटे असंच भिजत घालायचं आहे आणि भिजलं का मग मी तुम्हाला नंतर दाखवते। तर आपले आता वाटाणे चांगले भिजलेले आहेत, चांगले 4-5 तास याला भिजत घातलेले। आता हे चांगले भिजलेले आहेत। तर ह्याचं मी पाणी काढून घेतले, एकदा चांगले स्वच्छ धुवून घेतले। आता आपण ह्याला मी कुकर मध्ये ठेवूया, टाकूया। आणि मी इथे 2 बटाटे घेतले, बटाटे चांगले सोलून घेतले, ते पण वाटाण्यामध्येच टाकून घेऊया। त्याच्यामध्ये घालूया मीठ, चवीनुसार घालायचं, थोडीशी हळद, तर आपण ह्याच्यामध्ये हळद मीठ घालून घेतलंय। आता थोडं पाणी घालूया आणि याला आपण झाकण लावून घेऊया। आता ह्याला चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। तोपर्यंत आपण पुऱ्याचं पीठ मळून घेऊया। आपण आता पुऱ्या बनवून, पुऱ्यासाठी 1 वाटी मैदा घेतलाय मी, टाकून घेऊया। ही छोटी वाटी आहे, छोटी वाटी रवा घेतलाय। थोडंसं मीठ घालायचंय चवीनुसार। ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला त्याच वाटीनं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊया। चांगलं असं मळून घ्यायचं, रवा चांगला हे झाला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे। आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याच पद्धतीनं हे पीठ असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळूया। एकदम घालायचं नाही सगळं पाणी। आपला रवा जसं फुगेल तसं पीठ पण आपलं घट्ट होत जाईल आणि छान होईल। अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेऊया। आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने मळायचं। हे बघा असं अशा पद्धतीने। आता आपण ह्याला असं साईडला ठेवून देऊया
आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. हे अशा पद्धतीने मळायचंय. आपला रवा हा चांगला फुगेपर्यंत, नरम होईपर्यंत साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. तर आपण सकाळी गूळ, चिंच आणि हे खारीक भिजत घातलेले आहे, ते चांगले भिजलेले आहेत बघा. फोडून दाखवते. हे बघा असे. आता इथे माझ्याकडे खारीक होती म्हणून मी खारीक भिजत घातलेली. आता इथे तुम्ही खजूर वापरू शकता. खजूर पाण्यात भिजत घालायची आणि ती आपण एक खजूर सगळ्यांचं बी काढून घेऊया. या खजूर मधले बी काढून झालेले आहे. आपण आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. चिंच, खजूर आणि हे गुळाचं पाणी आहे. सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खजूर ही बारीक, एकदम अशी बारीक करायची आहे. आपण हे सगळं आता ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर असं हे आपलं सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झालेलं आहे. आता ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊया, पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे बघा आपली पेस्ट चांगली अशी बारीक झालेली आहे. त्याचं आपल्याला गोड पाणी करायचं आहे. तर आता आपण हे चिंचेचं आणि गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेऊया. म्हणजे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही बारीक असं तुकडे वगैरे राहिलेले निघतील गाळून. तोपर्यंत आपल्या इकडे शिट्टे, कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. 3 झाल्या. अजून 1-2 करूया. तर हे आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. असं पूर्ण मिक्स करून घेऊया पाण्याने. हे असे तुकडे राहतात ना, हे आपण गाळून घेऊया एकदा. तर मी आता इथे एक टोप घेतलाय, त्या टोपामध्ये हे गाळून घेऊया. गाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यात ते जाडसर राहिलेलं असतं ते निघून जाईल. आपण आता गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर छोटा टोप ठेवूया. आणि जे चिंचेचं आणि हे पाणी केलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेऊया. आता ह्याला चांगलं उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. थोडं घट्ट होईपर्यंत. मग छान घट्ट झालं की गॅस बंद करूया. तर आता आपण तिखट पाणी बनवत आहोत. त्यासाठी मी घेतलाय पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, अद्रक आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आणि ह्याची बारीक आपल्याला अशी पेस्ट बनवायची आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे मी सगळं धुवून ठेवलेलं होतं साफ करून. तर हे ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे बारीक अशी पेस्ट करून घेऊया त्याची. तर आपल्या ह्या गोड पाण्याला अशी उकळी आलेली आहे चांगली. आता आपण ह्याला अजून 5 मिनिटं असं ठेवूया. तोपर्यंत आपल्याकडे कुकर होत आहे. त्याची आता आपण गॅस बंद करूया. कुकरचा गॅस बंद करूया आपण आता. त्याच्या 4 ते 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण ह्या पाण्याचा गॅस स्लो करूया आणि ह्याला असंच 5 मिनिटं चांगलं कढई येईपर्यंत ठेवूया. तोपर्यंत आपण ही तिखट चटणी बनवून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचंय आपल्याला. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे तिखट पाणी बनवत आहोत. तर ह्याच्यासाठी आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये हे मसाला मिक्स करायचा आहे. आता आपण त्या तिखट पाण्यासाठी आहे ना थोडेसे जिरे भाजून घेतोय. तर आपण हे तवा गॅसवर ठेवूया. ती आपली गोड चटणी तिकडे शिजत आहे. ती थोडी अजून घट्ट व्हायला पाहिजे. अजून घट्ट झाली पाहिजे. तर इथे आपण आता ह्याच्यामध्ये जिरा टाकून घेऊया. साधारण एवढे जिरे बस होतात. मी आता असेच हाताने घेतलेले आहे. तर एवढे चांगले आपण कडक होईपर्यंत भाजून घेऊया. असे चांगले खरपूस झाले पाहिजेत. असे ह्याला भाजून घेऊया. मग याची पावडर करूया आपण.
तर आपण हे अशा पद्धतीने हे सगळे व्यवस्थित भाजून घेऊया. हे बघा छान असे भाजतात ना. चांगले असं कलर थोडासा काळपट येईपर्यंत भाजूया, म्हणजे जास्त पण करपवायचे नाहीये. हे बघा कलर चेंज झाला ना जिऱ्यांचा. तर आता आपण गॅस बंद करूया. तर आपण ह्याला असंच एक मिनिट असंच ठेवूया, म्हणजे हे थंड होतील आणि हे चांगले कुरकुरीत होतील. मग आपल्याला ह्याची पावडर बनवायची आहे. तर आपली इथे चटणी होत आहे. अजून थोडं एक अर्धा मिनिट झाली का झाले, मग बंद करूया. तर आपण आता एक टोप घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण तिखट पाणी बनवत आहोत. तर त्यासाठी हे मी मसाला ह्याच्यामध्ये घालून घेते. हे बघा, आणि पाणी आपल्याला पाहिजे तेवढं घालू शकतो. तर मी इथे 1 तांबे पाणी वापरले. आणि ह्याच्यासाठी हा मी पाणीपुरी मसाला आणलेला आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. जी जिरी पावडर करून केलेली ना मगाशी, ती घालून घेऊया ह्याच्यामध्ये. हे बघा, आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर मसाल्याच्या गाठी राहतात तर त्या चांगल्या मोडून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालूया ह्याच्यामध्ये. मी अर्धा चमच्याच्या आसपास घातलेला आहे. त्याला चांगलं मिक्स करूया. ह्याला गरम करायची गरज नाही लागत. हे असंच आपण आता हे आपलं पाणी तयार झालेलं आहे. ह्याला साईडला ठेवून देऊया आणि आपण आता पुऱ्या करायला घेऊया. तर आता आपली ही गोड चटणी पण झालेली आहे, बघू शकताय. थोडी घट्ट झाली ना अशी. तर आपण हा गॅस बंद करूया आणि ह्याला झाकून ठेवूया. तोपर्यंत आपल्या तिकडे कुकर थंड होतोय, आपण पुऱ्या करून घेऊया. तर आता आपण पुऱ्या करूया. त्यासाठी इथे मी हा लोखंडी तवा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी. तर मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेते. आता इकडे तेल गरम होईपर्यंत आपण इथे पुऱ्या लाटूया. आपलं पीठ पण हे चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. तर आपण हे पुरे चांगल्या अशा लाटून घेऊया. तर आता आपण हे चांगलं असं लाटून घेऊया. अशा पद्धतीने आपण पूर्ण एकसारखी ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे. आपण चपाती कशी लाटतो त्याच पद्धतीने. तर माझ्याकडे हे रेषांचं लाटणं आहे, त्यामुळे मी ह्याच्यानेच लाटते. तुम्ही पाहिजे तुमच्याकडे जे असेल त्याच्याने लाटू शकता. तर अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ह्याच्या आता आपण पुऱ्या गोल गोल पुऱ्या करून घेऊया. ही माझ्याकडे छोटी वाटी आहे, त्या वाटीनेच मी गोल अशा पुऱ्या करून घेते. तुम्हाला हवं तो आकार देऊ शकता. हे मी माझ्याकडे एक साईजची वाटी आहे, त्यामुळे मी या साईजच्या वाटीने ह्या पुऱ्या करून घेते. तर आपल्या आता ह्या पुऱ्या व्यवस्थित झालेल्या आहेत. तर मी आता ह्याला एक तळून बघते.
असे छान फुलतायत की नाही. तर अशा आपल्या सगळ्या पुऱ्या फुलल्या पाहिजे, चांगल्या अशा टम्म फुगल्या पाहिजे. तर मी आता ह्या सगळ्या घालून घेते तव्यामध्ये आणि चांगल्या आपल्याला लाल होईपर्यंत, चांगल्या कडक होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत. गॅस माझा स्लोच आहे. बघू शकताय कशा प्रकारे फुगतायत ह्या. तर ह्या अशाच फुगल्या पाहिजे. तर ही आपली चांगली अशी झालेली आहे. तुम्ही हवा तो आकारही देऊ शकता या पुऱ्यांना. तर अशा पद्धतीने ह्या आपल्या पुऱ्या छान फुगत आहेत आणि अशा एवढी लाल होईपर्यंत आपल्याला चांगली हिला तळून घ्यायची आहे. म्हणजे छान अशी कुरकुरीत होते. हे आवाज येतोय ना. अशा प्रकारे अशा पद्धतीने आपण सगळ्या ह्या पुऱ्या, आता राहिलेल्या पुऱ्या करून घेऊया. तर बघू शकता हे आपली दुसऱ्या राहिलेल्या पिठाची आहे एक चपाती. आता ह्याच्या पण आपण सेम त्याच पद्धतीने करून घ्यायच्या. तर ही माझी चपाती लाटून झालेली आहे पूर्ण. तर आता मी ह्याच्या पुऱ्या काढून घेते. सेम मगाशी ज्या पद्धतीने केल्या त्याच पद्धतीने ह्या राहिलेल्या पण आपल्याला करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सगळ्या आपल्या पुऱ्या हे आपण अशी एक एक काढून तेलामध्ये तळून घेऊया चांगलं. असे छान फुलते की नाही. अशा पद्धतीने सगळ्या आपल्या पुऱ्या अशा छान फुलल्या पाहिजे. इथे मी गॅस मीडियम वर ठेवलेला आहे. तर आपण आता ह्या सगळ्या एक 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 त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घालून घेऊया. म्हणजे ह्या सगळ्या छान अशा फ्राय होते. छान फुलतायत ना. अशाच सगळ्या फुलल्या पाहिजेत. पाणीपुरीच्या पुऱ्यापेक्षा अशा छान कम झाल्या का छान लागतात. अशा प्रकारे आता ह्या राहिलेल्या पण तळून घेऊया. तर आता आपला कुकर थंड झालेला आहे. आपण खोलून बघूया. छान असं आपले बटाटे शिजलेले आहेत. वाटाणेही छान असे नरम झालेले आहेत. तर आपण ह्याला असं चांगलं मिक्स करून घेऊया. पूर्ण आपल्याला हे रगडा बनवायचा आहे. आता आपण या तिखट पाण्यामध्ये बुंदी घालून घेऊया. बुंदी घातलेल्या छान लागते. अशा पद्धतीने आता आपण आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे. तर या खायला. श्री स्वामी.